नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 15 मार्च 2024 आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेले आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याकडे आज 2 नोटिफिकेशन आलेले आहेत बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत निघालेले। त्यातील पहिल्या नोटिफिकेशनवरती जाहिरातीवरती आपण आलेलो आहे। तर या ठिकाणी हिमोडायलिसिस टेक्निशियन या पदासाठी 3 वॅकन्सीज निघालेल्या आहेत। शैक्षणिक अर्थ आहे या ठिकाणी तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। विज्ञान शाखेमधून तुमचं 12वी झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल। कमीत कमी 6 महिन्याचा डायलिसिस टेक्निशियन कोर्स तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। अनुभव असल्यास तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल। वयमर्यादा तुम्हाला 18 ते 43 वर्षापर्यंतची या पदासाठी आहे। 20,000 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी देण्यात येणार आहे। निवड जी आहे तुमची शैक्षणिक अर्हतेच्या गुणांच्या आधारे या ठिकाणी केली जाईल। त्यानंतर मित्रांनो, आपण आलेलो आहे दुसऱ्या जाहिरातीवरती। तर या ठिकाणी डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी एकूण 7 जागांची वॅकन्सी निघालेली आहे। या पदासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, सोबत वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 45% गुणासहित तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी 10वी 12वी मराठी आणि इंग्रजी विषयासहित उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। इंग्रजीचा देखील तेवढाच या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट देखील असणं आवश्यक आहे। तुमच्याकडे अनुभव असल्यास या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल। वयमर्यादा तुम्हाला 18 ते 33 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पगार तुम्हाला 18,000 रुपये दरमहा या पदासाठी दिला जाईल। शैक्षणिक गुणांच्या आधारे तुमची निवड या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर मुलाखतीसाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलं जाईल। ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच मिळेल। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्जासोबत आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, वास्तव्याचा म्हणजेच रहिवासी पुरावा जो असेल त्यामध्ये आपण आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, वीज देयक म्हणजेच वीज बिल, दूरध्वनी बिल म्हणजेच फोनचे बिल आपण या ठिकाणी देऊ शकतो। त्यानंतर ओळखीच्या पुराव्यामध्ये आधार कार्ड, वाहन परवाना, पारपत्र म्हणजेच पासपोर्ट, मतदान ओळखपत्र आपण या ठिकाणी देऊ शकता। माध्यमिक शालांत म्हणजेच 10वीची परीक्षेचे गुणपत्रिका तुम्हाला द्यायची आहे। त्यानंतर 12वीची गुणपत्रिका देखील या ठिकाणी सोबत द्यायची आहे। पदवी परीक्षेचे गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र असल्यास आपण या ठिकाणी देऊ शकता। त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन कोर्स उत्तीर्ण प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे। 2 पासपोर्ट आकाराचे अलीकडच्या काळातील छायाचित्रे आपण या ठिकाणी द्यायची आहे। शैक्षणिक अर्थ व अनुभव या संबंधात असलेले इतर कागदपत्रे आपण या ठिकाणी देऊ शकता। तुमच्याकडे अनुभवाचे सर्टिफिकेट वगैरे असेल तर या ठिकाणी आपण देऊ शकता। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी पाठवायचे आहेत। वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नायर हॉस्पिटल यांच्या ॲड्रेसवरती तुम्हाला मुंबईला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म पाठवायचे आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर व्हिडिओ मित्रांनो, नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।